नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. मीटरच्या रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी कल्याणकारी मंडळ चालू झालं आहे का? कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे आणि रिक्षा टॅक्सीवाल्यांची जबाबदारी आहे की ही सर्व ऑनलाईनद्वारे हेच मंडळाचं काम चालू आहे आणि रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे रिक्षा टॅक्सी चालकांची. जर ह्यांना सामाजिक सुरक्षता हवी आहे, काय पेन्शन हवी आहे, शासनाचा काही निधी हवा आहे, म्हणजे ह्यांना न्याय मिळेल. परंतु रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे की ऑनलाईननं स्वतःच्या मोबाईलवरनं तो अर्ज भरायचा आहे, ऑनलाईननं अर्ज करायचा आहे. हा व्हिडिओ रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तुम्ही एकदम शेअर करा, प्रत्येकाला शेअर करा, तर रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यापर्यंत हे पोचणार आहे. कारण इथं जी काही अशी मंडळी आहेत ना की ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं इथं कुणालासुद्धा संधी नाही. आम्ही केलं, तुम्ही केलं, श्रेय घेणं वगैरे, नाहीतर आमचं गुरू चेलं, काय तुमचे नेते लोक, काही कुठलं त्या ऑनलाईनच्या मुळं नाही. ऑनलाईनला फंक्शन आहे. रिक्षा टॅक्सीवाल्यांची जबाबदारी आहे ऑनलाईनला अर्ज भरणं, तर त्यांना 13 योजनेतनं मिळेल. नाही जो रिक्षावाला म्हणेल की असं काय होतं आहे का, तसं होतं आहे का, काय लोक अपप्रचार बी करतात. कारण आता ऑनलाईनच्यामुळं कुणाचंच काही चालणार नाही, हे बी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानं तात्काळ आनंद दिघे कल्याणकारी मंडळ, हे ऑनलाईनचं नाव आहे, पुन्हा ऐकून घ्या, आनंद दिघे कल्याणकारी मंडळ. हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करायला लगेच आणि पटापट अर्ज भरा. हां, ते हे काय बी अफवा उठवतात, व नेते तुमचेच नेते अफवा उठवतात, म्हणून तुमच्या उलटे सुलटे चर्चा होत आहेत. कारण ह्यांना ऑफलाईन फॉर्म पाहिजे होते, म्हणजे चक्कर चालवायला काहीतरी असं. पण असं नाही, प्रत्येकानं आपापल्या ऑनलाईनचे अर्ज करायचे आहेत. आणि ऑनलाईननं अर्ज करताना तुमचं लायसन पाहिजे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, काय वास्तव्याचा तिथला प्रूफ, काही तुम्हाला बँकेचं खातं बी त्याच्यात करावं लागतं, वोटिंग कार्ड लागतं. म्हणजे हा सर्व ऑनलाईननं भरायचा आहे. आणि त्याची फाउंडर फी 500 रुपये आहे. आणखीन तुम्हाला 300 रुपये वार्षिक फी आहे. मग काही हे तुमचे नेते बोलतात नाही चालू झालेलं, नाही चालू झालं. कुणाचंच आता ऐकायचं नाही. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकांची जबाबदारी आहे. ज्याला न्याय हवा आहे त्यानं आपलं स्वतःचं काम स्वतः करायचं आहे, ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे, तरच तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. जे ऑनलाईनला अर्ज करतील त्यांनाच न्याय मिळणार आहे. बाकी मग ते गुरु जाणं आणि तुमचे नेते जाणं. पण ऑनलाईन करा. जो ऑनलाईन करील, आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ही ऑनलाईन आहे. अर्ज करा, अर्ज करा, अर्ज करा.